नमस्कार शेतकरी बंधूंनो. हवामानाचा साप्ताहिक अंदाज आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमात मी भैरवी कुर्तकोटी पुणे हवामान विभागाकडून सर्वांचे स्वागत करते. सर्वप्रथम आपण मागील आठवड्यातील पर्जन्यमान स्थिती पाहणार आहोत. मागील आठवड्यात नाशिक तसेच मुंबई सबर्बन, पालघर तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सरासरी एवढ्या पावसाची नोंद झाली. तर राज्यातील उर्वरित भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. हा सीझनल मॅप आहे. जर आपण 1 जून ते 20 ऑगस्ट या दरम्यान आपण जर राज्याची स्थिती बघितली तर पालघर, मुंबई सबर्बन, नाशिक तसेच पुणे या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. तर कोकण विभागातील अनेक जिल्हे व मध्य महाराष्ट्रात सरासरी एवढ्या पावसाची नोंद झाली. तर विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ तसेच भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सरासरी एवढ्या पावसाची नोंद झाली. जर आपण कोकण आणि विदर्भाचा विचार केला तर सरासरीपेक्षा कमी पाऊस या सीझनमध्ये पडलेला आहे. आणि ओव्हरऑल आपण स्थिती पाहिली, जर आपण ॲक्च्युअल रेनफॉलशी कंपॅरिझन केली तर चारही उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा थोडा कमीच पाऊस पडलेला आहे. सॅटेलाइट इमेजनुसार सध्या कोणतीही सिस्टीम महाराष्ट्राभोवती फारशी सक्रिय नसल्यामुळे पुढील 5 दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. जर कोकण विभागाचा विचार केला तर दक्षिण कोकणमध्ये पहिला दिवस, दुसरा दिवस तसेच चौथा आणि पाचव्या दिवशी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकणामध्ये पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा, चौथा या दिवशी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पाचव्या दिवशी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर पहिल्या दिवशी काही ठिकाणी, दुसऱ्या दिवशी तुरळक ठिकाणी, तिसऱ्या, चौथा आणि पाचव्या दिवशी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील 5 दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पहिले 2 दिवस काही, तर त्याच्या पुढील 3 दिवस हा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण पावसाचे प्रमाण खूप जास्त नसणार आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात फारशा वॉर्निंग पण दिलेल्या गेल्या नाही. म्हणजे आपण जे इशारे देतो ना, तर ते इशारे पुढच्या आठवड्यात नाहीत. पुढील 2 आठवड्यांचा विचार केला तर म्हणजे 21 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट तसेच 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत देखील राज्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. आणि सरासरीशी तुलना केली तर विदर्भातील काही भाग सोडला तर राज्यात उर्वरित भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता आपण कृषी सल्ल्यांकडे वळू. कोकण विभागाचा विचार केला तर पुढील 5 दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असल्यामुळे हळद पिकामध्ये मातीची भर द्यावी. भात शेतात पाण्याची पातळी 2.5 ते 5 सेंटीमीटर पर्यंत कायम ठेवावी. वेलवर्गीय भाजीपाला पिकात फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रति एकरी 2 क्युलूर सापळे जमिनीपासून 1 ते 2 फूट उंचीवर राहतील अशा प्रकारे लावावेत. त्या पुढील विभाग म्हणजे मध्य महाराष्ट्र. याही विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे भात पिकात वाढीच्या अवस्थेनुसार 1 ते 3 सेंटीमीटर पाण्याची पातळी राखावी. मका, कापूस, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन व बाजरी पिकांमध्ये अंतर्मशागत करावी. तसेच सोयाबीनमध्ये स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन सापळे लावावेत. सोयाबीन, मूग व उडीद पिकांमध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास पावसाची उघडीप पाहून 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी व पिवळे चिकट सापळे वापरावेत. डाळिंब बागात फुलोऱ्याच्या चांगल्या शोषणासाठी डिंक सल्फेट, बोरिक ॲसिड व चिलेटेड फेरसची फवारणी पावसाची उघडीप पाहून करावी. मराठवाडा विभाग. या विभागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तिथे कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी व बाजरी पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे उरकून घ्यावी. 45 दिवसांच्या तूर पिकांचे शेंडे खुडावेत. तूर पिकात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसल्यास ETDA चिलेटेड मिक्स
मायक्रो न्यूट्रियंट ग्रेड 2 व 19-19-19 खताची फवारणी पावसाची उघडीप पाहून करावी. विदर्भात देखील सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी व मका पिकांमध्ये पावसाची उघडीप पाहून खुरपणी व कोळपणीची अंतर्मशागत करून ठेवावी. ज्वारी व मका पिके 25 ते 30 दिवसांची झाल्यास कोळपणी करून हेक्टरी 40 किलो नत्राची मात्रा द्यावी. मूग व उडीद पिके फुलोऱ्याच्या अवस्थेत असल्यास अंतर्मशागत टाळावी. पश्चिम विदर्भात सर्व खरीप पिकात पाणी उपलब्ध असल्यास आवश्यकतेनुसार हलके ओलीत करावे. धन्यवाद.